नेहमी आपण पाहतो की पुण्यामध्ये गणपती हे विविधतेचं प्रतीक आहे आणि विविधता त्यामध्ये असते, विविध देखावे त्यामध्ये असतात, ज्या माध्यमातून अनेक महाराष्ट्रातून जे भक्त आहेत ते या ठिकाणी येत असतात. पण आज पालखी निमित्त या ठिकाणी ज्या पालखी मुक्कामी आहेत त्या पालखी निमित्त जे देखावा जर आपण माझ्या मागे आपण पाहू शकलं तर या ठिकाणी उदय मंडळ ट्रस्टच्या वतीने हा सुंदर देखावा करण्यात आलेला आहे. ज्ञानेश्वरांच्या माऊली रेड्याच्या मुखी या ठिकाणी सांगतानाचा मंत्र आहे. हा सुंदर देखावा या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आणि याच संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी या उदय मंडळ ट्रस्टचे काय सांगाल की नेमकं हा देखावा आज पालखी निमित्त आपण साकारलेला आहे, याचं नेमकं काय आहे? झालाबाद प्रमाणे आम्ही दरवर्षी वारकरी भोजन सोहळा आयोजित करत असतो. दरवर्षी वेगवेगळे आमचे देखावे नाही का, माऊलींच्या लीला म्हणा, त्यांचे नाही का काय त्यांची संस्कृती जपायची. आपलं वारी म्हणजे हे कसं महाराष्ट्राचं वैभवशाली हे नाही का सोहळा. या आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं वारकरी भक्त येत असतात. तर त्यांच्या आम्ही गेली 30 वर्षे झाली सेवा करतोय. उदय मंडळ ट्रस्ट व सत्यनारायण मंदिर ट्रस्ट व आमचे सहकारी रे आबासाहेब तरोडे, या माधव पुजारी, हेमंत भोकरे, सागर भाऊ केकान, ते बाळासाहेब खेडेकर, शुभम खेडेकर असे सहकारी मिळून आमचे सर्व नाही का, म्हणजे असं कुठल्या राजकीय वरच असतं कोणा नाहीये, सगळं आपले लोकवर्गणीतनं आमचा कार्यक्रम आहे. नेमकं या देखाव्याचं वैशिष्ट्य काय आहे, काय सांगाल आपण? वैशिष्ट्य म्हणजे आता दरवेळेस आम्ही वेगवेगळे केले होते. गेल्या वेळेस आमचं तुकाराम महाराज वैकुंठ गमन होतं, त्याच्या आधी माऊलींचं भिंत चालवलेली नाही का. यावेळेस ते रेड्यामुखी वेद बदलले नाही का, माऊली ते शुद्धीपत्र मागायला जातात पैठणला धर्मसभेमध्ये. तो देखावा आम्ही हे केलेला आहे. लोकांना कळलं पाहिजे ना माऊलींनी किती यातना सहन केल्यात, काय केले नाही का, त्यासाठी ह्या देखाव्याची संकल्पना आम्ही मांडली. रेड्यामुखी वेद या ठिकाणी बोलण्याचे या ठिकाणी भाविकांना आपण देखावा पाहतो आहे. या ठिकाणी काही महिला सुद्धा आहे. मावशी काय सांगाल, हा देखावा आपण पाहला, नेमकं काय सांगाल त्याच्याबद्दल? ज्ञानोबा माऊलीनं वेड्या हाती वेद बोलिलं, पण आम्ही अडाणी आणि अडाणी हाताला तर वेद बोलायला लावलं तर आम्ही खूप भाग्यवान. आम्ही उमरी तालुक्यामधले, नांदेड जिल्ह्यामधले राजगणू महाराजाच्या गावामधले. मग ज्ञानेश्वर महाराजांना जर वेद बोलायला लावले वेड्या हाती, म्हणून आम्हाला या वारीमध्ये शिराय आलं. अडाणी लोकाला जर ज्ञानेश्वर महाराजांना आम्हाला असं एवढं बोलायला लावलं, त्याचं धन्य आम्ही म्हणून पायी यात्रेला आल्या. याच्यातून काहीतरी आम्हाला पर्याय चालेल. या ठिकाणी साक्षात देखावा जो आहे तो साकारलेला आहे, आपण पाहिलेला आहे. नेमकं आपण काय सांगाल त्याबद्दल? आता काय सांगावं, हा देखावा आपण जो पाहला त्याबद्दल काय सांगाल? देव फायल्या म्हणून पंढरपूरला आल्या, हे देव बघल्या म्हणून ज्ञानेश्वर महाराजाचं एवढं आम्हाला बघण्यात आलं, त्यांचे आम्ही धन्यवाद. या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांनी सांगितलेलं की रेड्याच्या मुखी हा वेद या ठिकाणी बोलवण्याचा ते या ठिकाणी देखावा सादर केलेला आहे. तोच आपण LS मराठीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गणेश सौरतकर, LS मराठीसाठी पुणे.